नमस्कार मित्रांनो, मी राहुल दाभडे आणि तुम्ही पाहता आज माझं युट्यूब चॅनल राहुल दाभडे ऑफिशियल. तर लास्ट जो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स आला तुमच्याकडून, त्याबद्दल आभारी. तर आजचा हा व्हिडिओ आपला पॅरिस अग्रीमेंट बद्दल असणार आहे. पॅरिस अग्रीमेंट तुम्हाला माहितीच असेल, पॅरिस करार. तर तो 2015 मध्ये झाला होता. पॅरिस करार हा ऍक्च्युली ग्लोबल वॉर्मिंग हा याचा महत्वाचा दृष्टिकोन होता. तर पॅरिस करार हा 196 या देशांमध्ये म्हणजे 196 कंट्रीजने मिळून केलेला हा करार होता. तर या करारामध्ये ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सरासरी जे तापमान आहे पृथ्वीवरचं ते 1.5 ते 2 डिग्रीच्या वर जाऊ नये, तर त्याला कंट्रोल करावं हे त्याचे उद्दिष्ट होते. तर या अग्रीमेंट मध्ये काय काय गोष्टी नमूद केल्या. आता गेले 2015 ते 2025 म्हणजे समथिंग 10 वर्ष आले, म्हणजे 1 डिकेड झाला. तर या दशकामध्ये जो पॅरिस अग्रीमेंट झाला होता 196 देशांमध्ये, तर तो किती सक्सेसफुल झाला व काय अडचणी आल्या गेल्या 10 वर्षात, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत. तर चला मग सुरू करूया. तर पॅरिस अग्रीमेंट हा UNFCCC म्हणजे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. तर या ट्रीटीमध्ये 196 देशांनी कठोरपणे वचनबद्धता आणि खूप स्ट्रॉंगली या ट्रीटीमध्ये साईन केल्या होत्या. तर आता आपण त्याचा प्रथम फर्स्ट पॉइंट आहे जो इन्क्लूड केला होता या ट्रीटीमध्ये, तसे आपण पाहूया. तर प्रथम मुद्दा हा होता की पृथ्वीवरचं जे सरासरी तापमान आहे ते 1.5 ते 2 डिग्रीच्या बिलो म्हणजे कमी ठेवलं पाहिजे. म्हणजे प्री इंडस्ट्रियल लेवल हे आपण 1.5 म्हणजे 1.5 डिग्री सेंटीग्रेड त्याच्यावरही जाऊ शकतं, पण त्याला कंट्रोल करण्याचा हा मेन मुद्दा होता. तर दुसरी गोष्ट अशी होती या ट्रीटीमध्ये की 196 राष्ट्रांनी जी ट्रीटी साईन केली होती त्यामध्ये प्रत्येक राष्ट्राने आपल्या क्लायमॅटिक कंडिशनचा डेटा सेव्ह करून त्याच्यामध्ये स्टडी केली पाहिजे होती. म्हणजे आपल्या देशामध्ये जे काही वातावरण त्याचं टेम्परेचर नोट करून टेक्नॉलॉजीचा वापर करून ते किती प्रमाणात वाढलंय किंवा त्याचं ॲव्हरेज सरासरी या सगळ्या गोष्टींचा डेटा म्हणजे माहिती नोट करून डेटा स्टोअर करून त्याच्याबद्दल स्टडीज करून कमीत कमी कसं ठेवता येईल, म्हणजे तापमान कमी कसं ठेवता येईल याच्यावरती सेकंड मुद्द्याचा फोकस होता. तर हा मुद्दा होता जो सेकंडली इन्क्लूड केला होता या ट्रीटीमध्ये. तिसरा मुद्दा असा होता की प्रत्येक देशाने आपल्या देशामध्ये जे काही वातावरण वाढ झाली आहे वातावरणामध्ये त्याचं टेम्परेचरचं अनालिसिस करून